आजरा तालुक्यास टोलमुक्त करण्याचं समितीकडून आवाहन. शिंदे शिवसेनेचे आमदार आबिटकर यांना निवेदन. आजरा उभाटा शिवसेना ही गुन्हे अंगावर घेण्यास तयार. केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेअंतर्गत अंतिम टप्प्यातील संकेश्वर बांदा महामार्गावर सध्या आजरा तालुक्यातील मसोली नजीक टोल प्लाझाचं काम सुरू आहे. आजरेकर नागरिक आणि विशेषतः तालुक्यातील पश्चिम भागासाठी ही टोल वसुली अन्यायकारक आहे. याबाबतचा लढा सर्वपक्षीय आजरेकर उभारत आहेत. या पार्श्वभूमीवर राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा लोकप्रतिनिधी म्हणून शिंदे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनीही पुढाकार घ्यावा आणि तालुकावासियांना टोलमुक्ती मिळवून द्यावी अशी अपेक्षा आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीच्या वतीनं करण्यात येते. दरम्यान आजरा उभाटा शिवसेनेच्या वतीनंही त्यांच्या स्टाईलनं आक्रमक आंदोलन छेडण्याचा महामार्ग प्राधिकरणास इशारा दिलाय. संपूर्ण आजरा तालुक्याला टोलमुक्त करावं, त्यासाठी वेळ पडल्यास अंगावर गुन्हे घेण्याचीही तयारी शिवसैनिकांनी ठेवली असून कोणत्याही परिस्थितीत टोलमुक्तीसाठी शिवसेना आक्रमक राहणार असल्याची भूमिका उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील आणि शिवसेना तालुका प्रमुख युवराज पवार यांनी स्पष्ट केली आहे. या पार्श्वभूमीवर अन्याय निवारण समितीच्या वतीनं आमदार प्रकाश आबिटकर यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटलंय की महामार्गावर आजरा मिनी MIDC नजीक टोल प्लाझा बांधला जातोय. हे टोल वसुली केंद्र आजरा तालुक्याच्या मध्यावर अंदाजे 20 किलोमीटरवर आहे. या टोल नाक्यावर आजरा तालुक्यातील वाहनांची एकसारखी वर्दळ राहणार आहे. त्यामुळे आजरेकर तालुक्यातील वाहनधारकांकडून अन्यायकारक टोल वसुलीचा भुर्दंड विनाकारण पडणार आहे. या टोल जोखडातून मार्ग काढून आजरा तालुक्यातील सर्व वाहनांना टोलमुक्ती मिळण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे आणि त्यांचे सहकारी विजय थोरवत, सुधीर कुंभार, संतोष भाटले, पांडुरंग सावरतकर आदी सहकारी उपस्थित होते.